हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग्स. आज मी तुम्हाला दाखवते एक छान असा वाडा. आता वाडा पद्धत ही खरं तर खूप जुनी झाली आहे. असे जुने वाडे सुद्धा आता पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. आता बघूया वाडा पद्धती स्टेप बाय स्टेप कशी असते ते. आधी अंगण, मग ओटी, मग पडवी, मग माजघर, मग स्वयंपाकघर आणि मग पाठीमागे परस. परसामध्ये न्हाणी घर आणि एखादी विहीर किंवा आड असंही त्याला म्हणलं जातं. परसातलं तुळशी वृंदावन, एखादी चूल आणि भरपूर सारी फुलझाडं यांनी अगदी परसदार बहरून असायचं. आमचा जुना वाडा सुद्धा अगदी असाच होता. अशा मोठ्याच्या मोठ्या वाड्यांमध्ये राहायची संकल्पनाच ही खूप वेगळी आणि जगात भारी आहे. मी आज सकाळी इथे आले आणि जुन्या आठवणींमध्ये अगदी रमून गेले. म्हणलं चला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा वाडा पद्धतीची झलक दाखवूया आणि तुमचा दिवस माहितीपूर्ण करूया. आणि हो बरं का, मी इथेच एक सुंदर असं रील शूट केलंय, ते लवकरच तुमच्या भेटीला मी घेऊन येते, तेव्हा स्टे